हॅलो फ्रेंड्स, हाय. श्री स्वामी समर्थ. तर मी आज आलेली आहे गावी आणि ही आहे आमची व्हिलेज गार्डन, छोटीशी घराशेजारी जागा आणि तिथे लावलेले झाडं. मी ते थोडक्यात शेअर आता खूप छान उमललेले आहेत, खूप छान फुलं आलेले आहेत, त्यामुळे मी तुमच्यासोबत ती थोडक्यात शेअर करावं म्हटली. तसं तर रांगोळीचं चॅनल आहे आपलं, मी रांगोळी बनवत असते आणि नेचरचे फुलांचे वगैरे टाकत असते व्हिडिओ, पण ते शॉर्ट्स टाकत असते. तर आज खूप छान असे फुलं उमललेले आहेत, तर म्हटलं शेअर करावं थोडंसं फ्रेंडसोबत, आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत. छोटासाच चॅनल आहे माझा. तर हे आहे आबोलीचं, खूप छान असे फुलं फुललेले आहेत. आणि मागच्या वेळेस जेव्हा दिवाळीला आलो होतो ना गावी, तेव्हा पण खूप छान असे फुलं फुललेले होते. तेव्हा खूप छान याचे गजरे बनवले होते आम्ही. तर आत्ता पण तसेच आहेत. त्यानंतर हे आहे चाफ्याचं झाड, सध्या याला फुलं नाही आहेत. हे आहे शेवग्याचं, म्हणजे हे इथं खूप मोठं असं शेवग्याचं झाड होतं, पण ते तोडलंय आणि त्याचं खोड आहे ना मोठं, नंतर त्याला अशा फांद्या फुटल्यात तोडलेलं. हे आहे छोटंसं असं शेवंतीचं. इथं आम्ही पाणी स्टोअर करून ठेवतो कपडे वगैरे धुवायला, कारण इथंच बोर आहे आमचं. हे कशाचं आहे हे ॲक्च्युली माझ्याच लक्षात येई नाही. फुलं नाहीत, काही नाहीत. हे पण मोठं होतं, तोडून नंतर फुटलेलं आहे वाटतं. हे जास्वंदीचं आहे, वाळून गेलं होतं कारण त्याला मध्ये नव्हतं पाणी, पण आत्ता फुटायला लागलेलं आहे. इकडे आहे अशी लावलेली आळू, खूप छान होती मागच्या वेळेस, पण आता पानं तोडल्यामुळे. आणि हा एक गवती चहा बकेटीत असा लावलेला आहे, पण चहा करताना आपण याचं जर पान थोडं चहा उकळताना टाकलं ना तर खूप छान अशी टेस्ट येते चहाला. तर आम्ही रोज यूज करतो. हे मित्र आल्यावर मी करतेच, पण त्यांना कधी आहे लक्षात कधी नाही, असं सासूबाई पण टाकतात. आणि हे आहे शेवंतीचं झाड, किती छान फुलले, बापरे, असं भरून आले, किती छान फुलं. हे मला तर खूप छान वाटतं हे फुलं बघून. बापरे, याचा पण गजरा खूप छान होता आंबाड्याला, मी एक वेळेस याचा पण बनवला होता. असं एरवी तर काही या फुलांचा उपयोग होत नाही, सासूबाई जेवढे देवपूजाला तोडतील तेवढे तोडतात, पण मी आल्यावर त्याचं नक्कीच काहीतरी बनवत असते. आणि हे आहे अंजीरचं लावलेलं झाड, कारण माझ्या सासूबाईंना खूप आवड आहे झाडांची. कुठेही गेल्या ना, कुठूनही रोपटं वगैरे कुठून काही जे मिळेल ते घेऊन येतात आणि लावतात. ते ह्याला खूप छान असे अंजीर आलेले आहेत. हे आहे छोटंसं राधाकृष्णाचं झाड आणि त्याला पण 2-3 फुलं उमललेले आहेत. खूप छान असा कलर आहे. मला ना या अगोदर पण आम्हाकडं होतं, पण ते रेड कलरचं होतं, आणि हा कलर खूप छान वाटतोय. तो पण छान वाटत होता, हा पण छान वाटतो. हे आहे छोटंसं मिरचीचं झाड आणि त्याला पण किती सगळ्या मिरच्या आलेल्या आहेत, खूप छान. हे पण अंजीरचं झाड आहे. याला सध्या फक्त एकच अंजीर आलेला आहे, पण मागच्या वेळेस याला पण होते आणि याला पण येते. याच्या तुलनेत हे झाड मोठं आहे, पण कसं काय की याला जास्त आलेले आहेत. हे आहे कर्दळीचं झाड, याला पण खूप छान अशी फुलं येतात. सध्या नाही, पण हिरवगार खूप छान दिसतं. आणि हे बोरीचं झाड आहे. या अगोदर आमच्या इथे खूप मोठी अशी गोड बोर होती, पण ती तुटली म्हणजे ती इथून पाण्याची पाईपलाईन गेली, त्यामध्ये निघाली ती. सार्वजनिक नळ गेले तर त्यांना आला पाणी पण येत नाही, काही नाही. पण आमचं तर बोरीचं झाड गेलं, एक मोठं पारिजातकाचं झाड गेलं, खूप मोठं होतं माझ्या लग्ना अगोदरपासून. त्याला खूप सगळे फुलं यायचे, एवढा सुगंध यायचा ना, सकाळी उठल्यावर सगळ्या पारिजातकाच्या फुलाचा सुगंध असायचा आमच्या घरात. पण काय आता तोडलं गेलं ते. हे आहे बोरीचं, पण आता हे छोटंसं यायला काय आणखी बोरं आहेत. आणि इथे लावलेलं आहे कोथिंबीर. आणि हे काय लसूण लावलेलं आहे मला वाटते, थोडंसं 2च ओळी असा लसूण. इथे छोटे छोटे पपईच्या झाडाला काय आणखी पपई नाही आलेली. इकडं आहे एक मोठं, याला आलेली आहे पपई, म्हणजे येऊ राहिले आहेत. हे आहे बघा नर्सरीतूनच आणलेलं खूप छोटं पेरूचे झाड, त्याला पण पेरू आलेले आहेत. 3-4 असे पेरू आलेले आहेत. इथे 2 आणि इकडल्या फांदीला 1-2. हे आहे लिंबोणीचं झाड, याच्यापेक्षा एक मोठं पण आहे, सध्या त्याला खूप लिंब आहेत. आणि हे एक छोटं पण लावलेलं आहे. त्यांना काही नाही, एक जरी झाड लावलं ना तरी पण ते डबल ठेवतात. एक कधी गेलं, कारण उन्हाळ्यात कधी आम्हाकडे पाण्याचा प्रॉब्लेम येतो, त्यामध्ये खूप सगळे झाडं वाळलेले गेलेले आहेत आमचे. या अगोदर पण सोनचाफा वगैरे खूप झाडं होते. हे आहे आवळा, आणि माझ्या लग्नानंतर माझ्या हातानं लावलेलं एवढं एकच झाड आहे, पण काय झालंय त्याला पण येत नाही फळ. उंच गेलंय, खूप मोठं झालंय, पण त्याला काय अजून एकदाही आवळे आलेले नाहीत. हाय फ्रेंड्स, हजारी मोगरा, याला मागच्या वेळेस आले ना तेव्हा हे बघा असे गुच्छ येतात त्याला, आणि एवढे फुलं येतात ना भरभरून, पण ह्या वेळेस नाही येत सध्या. इथं पण आहे डबल. हे शेवंती मला जास्वंदीच येतं तोंडाला. इथं पण एक आहे आबोली, मोठं आणि खूप छान फुललेली. इथं अशी उंच अशी तुळस, इथं आहे हे
कन्हेर, याला पण फुलं होती मागच्या वेळेस. इथं एक छोटासा पेरू, इथं एक आंब्याचं, या अगोदर पण आंब्याचं एक खूप मोठं झाड होतं, त्याला कैऱ्या पण येऊ राहिल्या होत्या, पण ते पण एका उन्हाळ्यात असं दुष्काळ पडला तेव्हा प्यायलाच पाणी नव्हतं, तेव्हा झाडाला तरी कुठून घालणार. ते आमच्या डोळ्यासमोर असं जळून गेलं लॉकडाऊनमध्येच, त्यावेळेस पाण्याचा पण प्रॉब्लेम होता. हे आहे इकडे झेंडूचं, आणि नॉर्मली आपल्या इकडे झेंडूचं असतं, त्यापेक्षा याला खूप दाट पाकळ्या त्या, म्हणजे कुठून तरी बँगलोरवरून माझी ननंद राहतात तिकडून आणलेले बी, माझ्या सासून आजी सासूबाई गेले त्यांना वेगळं वाटलं तर तिकडून लावलेले आणलेले. हे पण तसंच आहे, त्याचा कलर असा डार्क आहे. इथं हे पण कशाचं आहे मला ते सासूबाईंना नाव विचारावं लागेल आता. तिथं एक काटेकोरंटीचं आहे व्हाईट कोपऱ्यात, आणि पाठीमागं अशी एक शाळा आहे, खूप जुनी शाळा आहे ही, इंग्रजांच्या काळात बांधलेली, आणि त्याच्या शेजारीच आमचं घर आहे. म्हणजे इकडून झाडं आणि साईडला लगेच घर आहे शाळेची. हे बॅक साईड आहे शाळेची, शाळेच्या खिडक्या. आणि आम्ही पण सध्या गावाला याच्या मतदानासाठी आलेलो आहेत ना, तर शाळा आत्ता पण खुली, तिथं मतदान पेटी वगैरे आलेली आहेत ना, टीचर लोक होते तिथं. हे आहे पिवळा चाफा, आत्ता वरती नाही आहे चाफ्याला, हे खाली पडलेलं एक जरा सुकून गेलेलं फुल दाखवते मी तुम्हाला. हे छोटे छोटे ॲलोवेराचे तर खूप होते, पण ह्या वेळेस कसे काय दिसणार मला, काढले की काय त्यांनी. हे छोटे छोटे रोपटे आहेत, हे आहेत कढीपत्त्याचे रोपटे. हे इथं हे गुलाबाचे पण एवढे सगळे फुलं होते ना जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा, खूप छान छान वेगवेगळे कलर, पण नंतर कधी काही येतात काही वाळतात. हे आहे गुलबस म्हणतात, पण याचा खूप छान कलर येतो असं उमलल्यावर, या फुलाचा खूप डार्क मस्त कलर वाटतो. इथं पण एक गुलाब आहे, ऑरेंज कलरचं आहे. मागच्या वेळेस मी आले ते वेळेला होते फुलं, ह्या वेळेस नाही दादा. हे पण पेरूचं हो, हे येतं ऑरेंज एकदम भगवा असं डार्क गुलाबीला पण खूप छान अशी फुलं येते. तिथं आंबा तुळस, इकडं कडेने मग तर इकडं दुसऱ्याचं शेत तर आहे आमचा बांध, कडेने सगळे आमचं इथं मोठं कडीपत्त्याचं झाड होतं, नंतर सगळे कडीपत्त्याचेच रोप उगलेले आहेत. इथं आहे मोठाले 2-2 शेवगे, शेंगा तर काही नाही आले त्याला ह्या वर्षी सध्या, पण आहेत मोठे मोठे झाडाचे. इथं आहे एक छोटा आंबा, आणि इकडे मी दाखवणार आहे खूप खूप सुंदर असे. सुरुवातीला हे फुलं बघूनच मी हारून गेले. इथं पण गुलाबाचे आहे, बटन गुलाब म्हणतात, छोटे छोटे गुलाब येतात, नॉर्मल सगळीकडे असतात ते गुलाबी कलरचे, कुठेही दिसतात बघा आपल्याला, ते गावरान गुलाब बोलतात त्याला. हे पण खूप दाट असे येतात, आंबाड्याला लावायला मी ह्याला पण यूज करत असते. हे आहे हा सोनचाफाचे, कारण स्वामींना खूप आवडते, म्हणजे स्वामींचं आवडतं फुल आहे, त्यांच्या चरणी हे फुल अर्पण केलेलं चांगलं असतं, हेच बोलून ऐकून कुठंतरी लांब दूरवर फिरायला गेल्यावर तिकडून कुठंतरी आणलेले सासूबाईंनी. त्याला फुल काही नाही सध्या, कारण याचं झाड खूप मोठं होतं, याला पण पाणी लागतं, आमच्याकडे जरा पाण्याची कमतरता आहे बघा. बोरवेल आहे सध्या, त्याला पाणी निघतं, पण उन्हाळ्यात आम्हाला म्हणजे घरगुती वापरासाठीच निघत नाही, त्यामुळे झाडांचे हाल होते. हे आहे बघा इथं खूप छान अशी शेवंतीच चाफा, असा चाफा आहे. हे मोठं झाड होतं, नंतर तोडून हे केलेलं आहे, उंच गेलं होतं. हे बघा त्याच्याच आळ्यात शेवंती टाकलेली. हे पण कर्दळीचं. इथं हे आहे सुपारीचं बघा, सुपारीचं मोठमोठे हार बनवतो ना आपण, महाराज लोकांना वगैरे घालतो, कीर्तनकारांना त्यांना, त्यामध्ये हे फुलं टाकलेली असतात बघा, खूप डार्क असा खूप छान असा कलर आहे. हे बघा इथं, बापरे, मी जेव्हा दिवाळीला आलो होतो ना मी सुट्ट्याला, तेव्हा इथं एवढ्या अशा दाट कळ्या होत्या, आणि आत्ता ह्या वेळेस आलो ना ते पूर्ण उमलून गेलेल्या आहेत. एवढं छान वाटतंय ना, इव्हिनिंगचा टाईम झालेला आहे आता, पण एवढे छान वाटतात ना, जास्त अंधार बी नाही पडलेला, पण एवढे छान वाटायलेत नाही फुलं, बघू शकता तुम्ही किती. आणि आणखीन कळ्या पण त्याला तेवढ्याच्यात, फुलं तर एवढे उमललेले आहेतच, पण त्याच्या दुप्पट तुलनेत आणखीन कळ्या आहेत, आणि एवढे याच्यासोबत आणखीन उमलल्यावर बापरे किती सुंदर दिसते. पूर्ण आळ्या तशी लावलेली, इकडे एक फांदी गेलेली मोठी बघा त्याला फुलं. आणि हा आहे चाफा, आणि हे आहे गावरान पेरूचं झाड. मागच्या वेळेस आलो तेव्हा याला खूप सगळे पेरू होते, अशा लहान लहान मुलांनी खाऊन टाकले होते, छोटे छोटेच येतात, पिंक कलरचा पेरू, सध्या नाही काही, आता संपून गेलेले आहे. हे पण आहे कन्हेर, शक्यतो वेगळ्या कलरचं असेल, त्यांना एकच फुलाचं झाड पण वेगवेगळ्या कलरमध्ये लावायची खूप आवड आहे. इथे ॲलोवेरा असे 2-3 जागेवर एवढ्याले ॲलोवेरा होते, पण शक्यतो काढले वाटते त्यांनी आता, एवढे काही गरज पडत नाही, त्यामुळे एकाच जागेवर ठेवले. इथं पण आहे चाफा, आहे गुलाबी कलरचा, हा आहे पिवळा आणि पांढरा, आणि तो पण पांढरा नाही, हा पांढरा आहे फक्त, याला पिवळे आणि पांढरे फुलं यायचे, पण तोडून तो हे केलेलं आहे, नंतर होतं ते मोठं झाड. हा आहे गुलाबी कलरचा. इथं ही जेवढे आपण पाहतो ना हे उमललेले शेवंतीचे फुलं, हे आहेत व्हाईट, आणि हे गुलाबी बघा, त्यामधूनच गुलाबी सध्या कळ्या आहेत, त्याला उमलतील हे पण थोड्याच दिवसात.
हे आहे कडीपत्त्याचं झाड. सध्या त्याच्यावर खूप रोग पडलेला, यूज पण नाही करता येत, पण छान असं मोठं होत चाललेलं आहे. हे एक झेंडूचा कलर आहे वेगळाच. हो, मी बोलले होते ना, एलोवेरा नाही काढलं. इकडल्या साईडच्या आहेत, खूप मोठ्या मोठ्या झालेल्या, खूप दिवसाच्या जुन्या आहेत बघा. हे त्यालाच फुटत फुटत आणखी रोपटे तयार होतात त्याचे. याचेच मी बरेचसे तिकडे कुंडीत लावायला पण नेले होते, कारण तिकडे आपल्याला सिटीमध्ये जागेची नसते एवढी. हे कुंड्यात वगैरेच लावा लागतं. हे बघा असं ॲलोवेरा. खूप छान अशी छोटीशी गार्डन आहे आमची.